वेलकम टू माय चॅनल लर्न एन्जॉय विथ जे. चला मित्रांनो, आपण आज TET आणि CETसाठी उपयुक्त अशा सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास विषयावर PYQ सोडूया. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या नवीन सामाजिक शास्त्र या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली तासिका जी आहे ही 30 PYQ आपण घेणार आहोत. सुरू करूया आपण. पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी आपण सर्व जाणता मोहनजोदाडो आणि हडप्पा ही जी दोन महानगरे होती, ही नगरी संस्था जी होती ही प्रामुख्याने भारताच्या वायव्य आणि पश्चिम दिशेला होती. तर लोथल हे जे बंदर होतं, हे प्राचीन बंदर हे गुजरात या राज्यामध्ये होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी आपलं पहिलं जे काही प्रवचन होतं ते प्रवचन या ठिकाणी सारनाथ या ठिकाणी दिलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी सारनाथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3, इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रीक राजदूत जो होता, ज्याने हा ग्रंथ लिहिला हा ग्रीक राजदूत होता. त्याने मौर्यकालीन भारताचं वर्णन आपल्या इंडिका या ग्रंथात केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे मॅगस्थीनीज. मॅगस्थीनीज जो होता यानं आपल्या मौर्यकालीन भारताचं जे काही वर्णन होतं ते त्याच्या इंडिका हे या ग्रंथात केलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी मॅगस्थनीज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा बघूया आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? हे सर्व आपण जाणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्याभिषेक आहे तो राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगडावर झालेला होता. म्हणून पर्याय क्रमांक रायगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण होता? बघा, हा जो संगीतकार होता, अकबराच्या दरबारामध्ये एकूण 9 रत्न होते, त्यापैकी हा एक संगीत रत्न म्हणून खूप प्रसिद्ध होता, ज्याचं नाव होतं तानसेन. तर तानसेन जो आहे ते पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि सर्वात चतुर जो होता तो होता बिरबल, परंतु या ठिकाणी आपल्याला संगीतकार विचारलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी तानसेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6, 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 10 मे 1857 या ठिकाणी मेरठ या ठिकाणी छावणी जी होती त्या छावणीमध्ये मंगल पांडे याच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उठाव झाला होता. म्हणून या ठिकाणी म्हणजे 1857 पासून खरे म्हणजे भारतामध्ये या ठिकाणी इंग्रजांच्या विरुद्ध जे काही लढा होता तो सुरुवात झाला. त्या लढ्याला सुरुवात झाली होती. म्हणून त्या ठिकाणी त्या इंग्रजांच्या विरुद्ध जो काही लढाई सुरू झाली ती सुरुवातच या ठिकाणी 1857 मानली जाते. म्हणून पर्याय क्रमांक डी मेरठ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं भरलं? तर बघा, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन खरं तर पुण्यात भरणार होतं, परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी ते होऊ शकलं नाही. आणि पुढे नंतर मुंबई या ठिकाणी 1885 गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक बी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 24 सप्टेंबर 1873 पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक सी महात्मा ज्योतिबा फुले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर पर्याय आपल्याला लाहोर, लुधियाना, पतियाळा आणि अमृतसर दिलेला आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय जो आहे तो अमृतसर आहे. पर्याय क्रमांक डी 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली होती. म्हणून त्याला त्या ठिकाणी आपल्या भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी किंवा काळी घटना मानली जाते. तर उत्तर आहे डी अमृतसर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिली? तर जहालमतवादी जे काही विचारसरणीचे जे हे व्यक्तिमत्व होतं हे म्हणजे लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण त्यांनी आपली विचारसरणी मांडताना ही घोषणा दिली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊया, आपण प्रश्न क्रमांक 11कडे जाऊया. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मुघल साम्राज्याचा पायाच या ठिकाणी या लढाईनंतर घातला गेला, कारण बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये ही लढाई झाली आणि ही लढाई या ठिकाणी 1526मध्ये झाली. मग 1526 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार आहे. म्हणून पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 1526मध्ये झाली, ज्या युद्धामध्ये बाबरचा विजय झाला आणि त्याच ठिकाणी मुघल साम्राज्याचा, मुघल सत्तेचा पाया रचला गेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी आझाद हिंद सेना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सुभाषचंद्र बोस येतात, परंतु खरं तर या ठिकाणी आझाद हिंद सेनेची जी स्थापना होती, ती स्थापना मूळ जे आहे याची संकल्पना आणि स्थापना जी होती ती रासबिहारी बोस यांनी केली होती आणि पुढे तिचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलं. म्हणून या ठिकाणी आपल्याला स्थापना विचारली आहे, म्हणून या ठिकाणी रासबिहारी बोस पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपला गोंधळ होऊ शकतो. सी राजगोपालचारी आणि दुसरं जे आहे लॉर्ड माउंटबॅटन. तर या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलेले, भारतीय नाही विचारलेलं. म्हणजे सी राजगोपालचारी हे सुद्धा भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, परंतु ते कोण होते? भारतीय जर कोण विचारलं असतं तर मग त्याचं उत्तर राहिलं असतं. परंतु या ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटनच होते, कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही तेच पहिले गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिलं, तेच कार्यरत होते. म्हणून या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन हे या स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर मात्र पुढे सी राजगोपालचारी यांना करण्यात आलं होतं. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 14. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? असा प्रश्न आहे बघा. राजकीय म्हणजे महात्मा गांधी कोणाला गुरु मानत होते? तर या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी हे राजकीय गुरु मानत होते. गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया या सोसायटीची सुद्धा स्थापना केलेली होती. ही त्याची जी ॲडिशनल माहिती आहे. म्हणून या पर्यायाचं उत्तर म्हणजे महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर पर्याय क्रमांक ए गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतर प्रश्न 15 बघा, अजिंठा लेण्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या धर्माशी संबंधित चित्रे आहेत? तर लक्षात ठेवायचं, अजिंठा या ठिकाणी जेवढे काही शिल्प आहेत, जेवढे काही चित्र आहेत, सर्वच्या सर्व बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. त्या ठिकाणी जातक कथांवर म्हणजे जे काही शिल्प आणि चित्र कोरलेले आहेत ते जातक कथांवर आधारित बौद्ध धर्माचं दर्शन त्या ठिकाणी ते घडवतात. म्हणून पर्याय क्रमांक डी बौद्ध धर्म हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 16कडे जाऊया आपण. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान म्हणजे मुख्य प्रधान कोण होते? तर या ठिकाणी आपल्याला शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ एकदा आपण खरं तर डोळ्याखालून घातलं पाहिजे. तर या ठिकाणी पंतप्रधान जे होते ते होते मोरो त्र्यंबक पिंगळे. पर्याय क्रमांक बी मोरो त्र्यंबक पिंगळे हे या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर भारतात रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर या ठिकाणी मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे आपल्या भारतामध्ये धावली आणि तो जो काळ होता किंवा त्यावेळेस लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये ही घटना घडलेली आहे किंवा या महान गोष्टीला सुरुवात झालेली आहे आणि ते वर्ष होतं 1853. म्हणून पर्याय क्रमांक ए 1853 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 18वा प्रश्न बघूया आपण. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला मानले जाते? तर या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिलं जे काही मराठी वृत्तपत्र होतं या ठिकाणी हे वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं. म्हणून हे जे श्रेय आहे मराठी वृत्तपत्राचे जनक याचं श्रेय जे कोणाला जातं तर बाळशास्त्री जांभेकर यांना जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 19वा. सम्राट अशोकाच्या काळात किंवा सम्राट अशोकाच्या शिलालेखांची लिपी कोणती आहे? म्हणजे सम्राट अशोकाने जे काही शिला दगडांवर जे काही लेख करून ठेवलेले आहेत त्याची लिपी जी होती तर त्यावेळी देवनागरी लिपी तर उत्तर होऊ शकत नाही. तर ब्राह्मी आणि
प्राकृत भाषेमध्ये जास्तीत जास्त लेख त्याच्या काळात लिहिलेले सम्राट अशोकांच्या काळात लिहिले गेलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी ब्राह्मी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात कोठे उतरला होता? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वास्को द गामा जो होता हा 1948मध्ये तो कालिकत बंदरामध्ये उतरला होता. त्याला कोझिकोड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे, वास्को दी गामा कोठे उतरला होता, तर तो त्याने पहिलं पाऊल जे आहे किंवा जे बंदरात तो उतरला होता ते होतं कालिकत बंदर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कालिकत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्या कायद्याला काळा कायदा असं म्हटलं जातं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, असा एक कायदा होता की विना चौकशी कोणालाही तुरुंगात टाकलं जात होतं. म्हणजे विना परवानगी विना चौकशी कोणत्याही व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचा हा जो कायदा होता तो कायदा होता काळा कायदा म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि त्या कायद्यालाच इंग्लिशमध्ये रौलट ॲक्ट असं म्हणलं जातं. म्हणून रौलट ॲक्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. ग्रँड ट्रंक रोडची निर्मिती कोणी केली? म्हणजे खूप मोठा रोड, तर या ठिकाणी खूप प्रशस्त रोड किंवा विशाल रोड बनवण्याचं श्रेय जे आहे ते या ठिकाणी पर्याय क्रमांक बी शेरशाह सुरी यांना जातं. कारण प्रशासकीय सुधारणांचा एक भाग म्हणून त्यांनी त्याच्या काळामध्ये विशाल मार्ग बांधला होता ज्याचं नाव होतं ग्रँड ट्रंक रोड. त्याची निर्मिती केली होती. म्हणून पर्याय क्रमांक बी शेरशाह सुरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. सती प्रथा बंद करण्याची कोणत्या भारतीय समाजसुधारकाने प्रयत्न केलेला आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की राजाराम मोहन राय जे होते, राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नातून लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले. आणि लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी 1829मध्ये ही जी काही प्रथा होती ही बेकायदेशीर ठरवली. तर हे सगळं बेकायदेशीर आहे हे पटवून देण्याचं जे काम आहे ते राजाराम मोहन राय यांनी केलं होतं. म्हणून याचं श्रेय जे आहे ते राजाराम मोहन राय यांना जातं. म्हणून या ठिकाणी 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी राजाराम मोहन राय. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 24कडे. सिंधू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर मी आपलं या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं पहिल्या प्रश्नामध्ये की या ठिकाणी नगर रचना हे जे आहे, कारण त्या नियोजित रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था हे या नगरांचे दोन्ही जे नगरं होती या नगरांची त्या ठिकाणी काय होते वैशिष्ट्य होते. म्हणून पर्याय क्रमांक ए नगर रचना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण सिंधू संस्कृतीमधील ते सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. कारण मोहनजोदाडो या ठिकाणी सर्वात मोठं जे काही स्नानगृह होतं, म्हणजे अशा प्रकारचे जे काही महत्त्व वैशिष्ट्य होती या सिंधू संस्कृतीमधील या सगळ्या गोष्टीला जातात. म्हणून नगररचना हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25कडे जाऊया आपण. रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही पदवी का परत केली? कारण या ठिकाणी सर ही पदवी इंग्रजांनी ब्रिटिशांनी त्यांना दिली होती त्यांच्या कार्यामुळे. परंतु जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्या हत्याकांडाचा निषेध, कारण इंग्रजांच्याच या ठिकाणी एक प्रकारे तो जो काही कायदा होता तो कायदा सुरू झाला होता. त्या ठिकाणी त्या कायद्यानुसार या ठिकाणी इंग्रजांनी अमानुष्य गोळीबार केला आणि पंजाबमध्ये ही जी घटना ही दुर्दैवी घटना घडली होती. तर त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी ब्रिटिशांना परत केली होती. म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊ आपण प्रश्न क्रमांक 26. महारत्न म्हणून ओळखणारे सम्राट कोण? तर या ठिकाणी सम्राट लक्षात ठेवा. सम्राट म्हणलं की सम्राट अशोक. आता सम्राट अशोक हे पर्याय याचं उत्तर आहे बी सम्राट अशोक. आता त्याचं कारण का? कारण कलिंग युद्धामध्ये त्यांनी रक्तपात जो बघितला आणि त्या रक्तपातानं त्यांचं मनच परिवर्तन झालं आणि त्यांनी धम्म विचाराचा शांततेचा मार्ग स्वीकारला आणि एक जगापुढं त्या ठिकाणी त्यांनी एक आदर्श निर्माण केला. अशा प्रकारे एवढा मोठा निर्णय घेणारे हे अशोक हे महान सम्राट होऊन गेले. म्हणून या ठिकाणी सम्राट अशोक हे महारत्न म्हणून ओळखले जातात. म्हणून पर्याय क्रमांक बी सम्राट अशोक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला देण्याची आवश्यकताच नाही, कारण या ठिकाणी शहाजीराजे भोसले हे जे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. म्हणून पर्याय क्रमांक सी
शहाजीराजे भोसले हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 जाऊया आपण. स्वदेशी चळवळीची सुरुवात प्रामुख्याने कशामुळे झाली? तर या ठिकाणी 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी केलेल्या जी काही बंगालची फाळणी केली, त्या बंगालची फाळणी केली आणि म्हणून तिचा निषेध म्हणून त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली. म्हणून पर्याय क्रमांक सी, बंगालची फाळणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 29. बघा, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मला देण्याची आवश्यकता नाही, आपण सर्व जाणता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया आपण. छोडो भारत म्हणजे भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर हे आंदोलन सुरू झालं आणि ती जी घटना आहे ती घटना 1942 मध्ये घडलेली आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 1942 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आशा करतो की तुम्हाला सर्वांना आजची तासिक आवडली असेल. आजचं जे काही प्रश्न आहेत 30 PYQ हे पण तुम्हाला समजले असतील. स्पष्टीकरण देखील आवडलं असेल. जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. आपल्या मित्रांना देखील पाठवा. विद्यार्थी असाल तर आपल्या मित्रांना देखील त्या ठिकाणी सांगा, कारण 10वीपर्यंतचा बराचसा अभ्यासक्रम आपण येणाऱ्या महिना 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये म्हणजे जी काही पुढची येणारी जी आपली CTT परीक्षा आहे CTTपर्यंत आपण या ठिकाणी आपलं जे काही व्हिडिओ आहेत, हे जे काही PYQ आहेत हे आपण चालू ठेवणार आहे. जरी TET परीक्षा संपली तरी पुढे आपण आपलं कार्य सुरू ठेवणार आहोत, कारण आपला एकच उद्देश आहे, एकच उद्देश TET पास म्हणजे शिक्षकांवर आलेलं जे काही संकट आहे ते संकट आपल्याला दूर करायचं आहे. कारण आपल्याला असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे काही मुदत दिलेली आहे 1 वर्ष वाढून आणखी मिळालेली आहे, तर ही आपण आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी समजूया आणि आपलं या निमित्ताने कमीत कमी आपण आपलं जे काही नॉलेज आहे ते आपण अद्ययावत ठेवणार आहोत, अपडेट होत राहणार आहोत. म्हणजे जी काही आपली मरगळ आलेली आहे ती मरगळ आपण या ठिकाणी दूर करणार आहोत. म्हणजे आपल्यावर अन्याय होतोय हा आता डोक्यातून विषय काढून टाका. तर या ठिकाणी आपण येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शिक्षक नेहमी काय असतं त्याला म्हणूया आपण भक्कम आहेत आणि या ठिकाणी आपण कर्तव्यदक्ष आहोत हे आपण दाखवून देणार आहोत समाजाला. तर आपण या ठिकाणी हा जो प्रयत्न आहे तो सुरू ठेवा. माझा प्रयत्न नक्की असणार की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला नक्की पहिल्याच प्रयत्नात कसं पास होता येईल हे आपण बघणार आहोत. फक्त रोज दिले जाणारे जे काही 5 ते 6 व्हिडिओ आपण टाकत आहोत ते बघत चला. आवडले तर लाईक करत चला. म्हणजेच माझा जो काही वेळ जात आहे किंवा मी तुमच्यासाठी आपल्या सर्व शिक्षक मित्रांसाठी म्हणजे या ठिकाणी मी उपकार करत नाही आहे, तर या ठिकाणी माझं देखील या माध्यमातून माझा जो काही अभ्यास आहे तो खरा म्हणजे रिपीट होतोय, माझ्या ज्ञानाचं दुर्डीकरण होतंय असं मला वाटतंय. कारण म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी हे सगळं करत आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार नाहीच, परंतु हे मी माझ्यासाठी करत आहेत असं मी समजून हे करत आहोत. म्हणून आवडलं असेल तर नक्की या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, म्हणजे माझाही उत्साह वाढेल. या ठिकाणीच थांबतो, तुमची रजा घेतो. पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.